राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पेण शहरात नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले। नगरसेविका पल्लवी कालेकर यांच्या पुढाकारातून आणि डॉक्टर जी.डी. पोल फाउंडेशन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज रुग्णालय खारघर यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला। या शिबिराचं उद्घाटन खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते श्री गणेश पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत समारंभही पार पडण्यात आला। शिबिरात एकूण 352 नागरिकांनी लाभ घेतलाय, तर विविध आजारांची तपासणी करून रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली। तसेच पॅथॉलॉजी तपासण्याही करण्यात आल्या। यावेळी खासदार धैर्यशील पाटील यांनी शिबिराला भेट देत डॉक्टर आणि रुग्णांशी संवाद साधलाय। त्यांच्या समवेत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले। नमस्कार, मी डॉक्टर प्रणाली दांडेकर, स्त्रीरोग प्रसूतितज्ञ। आज आपले आमदार डॉक्टर धैर्यशील दादा पाटील यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ ही सुंदर औचित्य साधून आमच्या डॉक्टर जी.डी. पोल फाउंडेशन संस्थेतर्फे येरला आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजची टीम विविध आमचे तज्ज्ञ, कन्सल्टंट, बालरोग, स्त्रीरोग तज्ज्ञ, त्याचप्रमाणे डोळ्यांचे निष्णात तज्ज्ञ, शल्यतज्ञ अशा सगळ्यांनी येऊन इथे जी रुग्णांसाठी जी सेवा केली त्यामध्ये जवळपास 300-350 रुग्णांनी या सेवेचा फायदा घेतला। आम्हालाही अगदी उत्तमरित्या इथे जे त्यांनी व्यवस्था सगळी केलेली चांगल्या पद्धतीने केलेली आमदार साहेबांनी आणि त्यांच्यासोबत जे काम करणारे सगळी टीम होती आणि अत्यंत व्यवस्थितरित्या सगळ्यांच्या रुग्णांच्या सेवेसाठी जे काय आयोजन केलं होतं उत्तमरित्या केलं। जेवणाचा वगैरे जो काही कार्यक्रम सोबत झाला अगदी व्यवस्थितरित्या हा कार्यक्रम पार पडला। खूप खूप धन्यवाद। आमच्या पूर्ण जी.डी. पोल फाउंडेशनतर्फे आम्ही खूप तुमचे आभार मानतो आणि यापुढेही अशा कोणत्या कार्यक्रमांमध्ये रुग्णांच्या सेवेकरता त्यांच्या अवेअरनेससाठी विविध आजारांना नियंत्रण किंवा आळा घालण्यासाठी जे आजकालच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त दिसून येतं, जसं मधुमेह आहे, हृदयाचे विकार आहेत, पाळीचे विकार आहेत, वंध्यत्व मूल न होणं किंवा मग तरुणींच्या समस्या, 45 ते 60 वर्षापर्यंतच्या महिलांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्यांसाठी आम्ही पुढेही या पद्धतीने सहभाग करत जाऊ। खूप खूप धन्यवाद आम्हाला इथे सगळ्यांनी आदराने बोलवल्याबद्दल। खूप खूप धन्यवाद। मॅम पुन्हा नाव सांगा। मी डॉक्टर प्रणाली नामदेव दांडेकर, MD, स्त्रीरोग प्रसूतितज्ञ। नगर परिषदेकडून टपरी धारकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते निखिल पोळ यांनी आमरण उपोषण सुरू केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ हे उपोषण सुरू असून स्थानिक पातळीवर याकडे लक्ष वेधले जात आहे, तर नगर परिषदेकडून कोणतीही पूर्व सूचना न देता टपरी धारकांना नोटिसा देण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। या कार्यवाहीला विरोध करत निखिल पोळ यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय। टपरी धारकांना न्याय मिळावा आणि प्रशासनाने या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी करण्यात येते। दरम्यान या उपोषणामुळे शहरात चर्चेला उधाण आलंय, तर प्रशासनाची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। डायरेक्टली त्यांना नोटीस पाठवल्या। त्या नोटीसमध्ये सांगितले की तुम्ही इथं टपर लावू नका, काढून टाका, आता अतिक्रमण तुमच्यावर होणार आहे। आज ते गेले 10 ते 15 वर्षापासून त्यांचा उदरनिर्वाह करत आहेत। त्यांच्या पोराबाळांचं शिक्षण त्या टप्प्यावर करत आहेत। त्यांना समजणार नाही आहे, त्यांचा मुलगा गव्हर्नमेंटला नाही की मिस्टर त्यांचे कुठल्या सरकारी कामाला नाही आहेत। अशा या टपऱ्यावर त्यांचा संसार चालू आहे आणि त्या संसाराच्या टपऱ्यावर त्यांना अन्याय होत आहे। त्या अन्यायाच्या विरोधात मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेलो आहे। मुद्दा दुसरा असा आहे की गेले 10-15 वर्षापूर्वी ज्या काय बिल्डिंगला तुम्ही अतिक्रमण नोटीस पाठवलेलं आहे त्यांचं काय झालं, माझा प्रथम हा सवाल आहे। बरं, खोपोली गावापासून ते शिलपाटापर्यंत जे काय अतिक्रमण नगरसेवकांची बांधकामं आहे त्यांच्यावर तुम्ही नोटीस का आत्तापर्यंत पाठवली नाही? लाखो रुपये ते महिना घेतात, त्यांना तुम्ही नोटीस का नाही पाठवली? हनुमान मंदिरच्या साईडला जी काय अतिक्रमण आहे ते तुम्ही काय त्यांना काय नोटीस पाठवली नाही? तुम्हाला प्रत्येक वेळेला गरीबच का दिसतो? बरं, ह्या नगर परिषदेमध्ये आत्ता ही जी निवडणुका झालेली आहे त्या निवडणुकामध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून किती शेंडे आहेत? बरं, आपला मुद्दा काय घेतला पाहिजे की सुशमीकरणचा विषय घेतला पाहिजे। ठीक आहे, आम्हाला मान्य आहे, तर सुशमीकरणचा विषय म्हणजे काय? जर रोडला जर अडथळा येत असेल किंवा गाड्यांना अडथळा येत असेल
नागरिकांना त्रास होत असेल तर तुम्ही ती टपरी हटवू शकता, आमचा त्याबद्दल काही वाद नाही. पण तुम्ही 5 फूट आतमध्ये असलेल्या टपरीवर तुम्ही नोटीस का पाठवली? बरं पाठवली हाय स्टेशनच्या खाली ज्या काय महावीरची टपरी आहेत त्या टपरीच्या हाय स्टेशनच्या खाली तुम्ही पार्किंगचे टेंडर काढले. आज गेले 15 वर्ष तिथे व्यवसाय करतात आणि तिथं तुम्ही टेंडर काढले. बरं ते टेंडर तिथं गाड्या लावलेल्या चालतं, पण गोरगरीब जो व्यवसाय करतोय ते तुम्हाला चालत नाही. बरं हाय स्टेशनच्या खालच्या पार्किंगचं ऑर्डर देणारे तुम्ही कोण? ते टाटांचा विषय आहे, तो टाटा बघून घेईल. तुम्ही त्यात अक्षरशः पोहू शकत नाही, तुम्ही त्याला नोटीस पाठवू शकत नाही. हां, जर तुम्हाला टाटावरनं नोटीस आली की आमच्या ह्या हाय स्टेशनच्या खाली बसल्या टपरा आम्हाला त्रास होतोय, तुम्ही त्या हटवून द्यावा की आम्हाला नोटीस दाखवा, आम्ही हटायला तयार आहे. पण त्या हाय स्टेशनच्या खाली कुणी बसायचं नाही. दुसरा मुद्दा पाटणकर चौकाचा आहे. पाटणकर चौकामध्ये रोडपासून 5 ते 7 फुटावर सगळ्यांनी टपऱ्या आतमध्ये लावलेल्या आहेत. त्या टपऱ्यापासून कुठल्याच गोष्टीचा कुणाला त्रास नाही, जेणेकरून त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी मी आमरण उपोषणाला बसलो आहे. मी कुठल्या आता पाणी पण पिणार नाही, पूर्ण त्याग केला आहे अन्नाचा. जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत खोपोली नगर परिषदेचे प्रशासन जिम्मेदार राहतील. वाशिम ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत वाशिम येथे ग्रंथ उत्सव साजरा करण्यात येतोय. या निमित्ताने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या दिंडीत ज्येष्ठ साहित्यिक, विविध शाळेतील विद्यार्थी, ग्रंथालयीन पदाधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे यांचे मनोगत व्यक्त करत वाचन संस्कृतीचं महत्त्व अधोरेखित केले. तर आधुनिक सोशल मीडियामुळे पारंपरिक वाचनाची सवय कमी होत असली तरी पुस्तकांचं स्थान कोणत्याही डिजिटल माध्यम घेऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्ट केले. तसेच सोशल मीडियाचा अतिरेक आरोग्यासाठी घातक ठरू शकतो, त्यामुळे नागरिकांनी नियमित पुस्तक वाचनाची सवय लावावी असं आवाहन यावेळी केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहातील कामकाजावर सत्ताधारी भाजपमधील काही नगरसेवकांनीच नाराजी व्यक्त केल्याचं समोर आले. यामुळे सभागृहात अंतर्गत मतभेद उघड झाल्याची चर्चा सुरू आहे. माहितीनुसार भाजपकडून मांडण्यात आलेल्या ठरावानंतर 2 तासाहून अधिक काळ चर्चा झाली. मात्र विरोधकांनी सुचवलेले बदल न स्वीकारता बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर करण्यात आल्याची टीका होत आहे. तर या पद्धतीने कामकाज होणे योग्य नसल्याचं मत काही सत्ताधारी नगरसेवकांनी खासगीत व्यक्त केले. तसेच सभागृह नेमकं कोण चालवत आहे असा सवालही उपस्थित करण्यात आलाय. दरम्यान या घडामोडीमुळे नवी मुंबई महापालिकेतील राजकीय वातावरण तापलं असून पुढील बैठकीत काय घडामोडी होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बांधकाम कामगाराच्या विविध मागण्यांसाठी सांगलीत लाल बावट कामगार संघटनेच्या वतीने कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते. तर शासकीय योजनेअंतर्गत लाभांसाठी केलेला अर्ज अनेक महिन्यापासून प्रलंबित असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालयांकडे मंजुरीसाठी विलंब होत असल्याचं सांगत प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान प्रलंबित अर्ज तातडीने मंजूर करावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कामगार संघटनेने दिलाय. महाराष्ट्रामध्ये 23 मार्च या दिवशी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे 3 कोवळे युवक 1931ला या देशासाठी फासावर इंग्रजांनी लटकवलेले आहेत. या दिवसाचं औचित्य साधून या महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांचे जे योजना आहेत त्या योजनांचे लाभ मिळाले पाहिजेत. त्यांचे जे भरलेले फॉर्म जे आहेत ते फॉर्म मंजूर केले पाहिजेत. शिष्यवृत्तीचे फॉर्म मंजूर केले पाहिजेत. घरकुल योजनेचे फॉर्म मंजूर केले पाहिजेत. डिलिव्हरीचे फॉर्म मंजूर केले पाहिजेत. यासारख्या मागण्या ज्या आहेत या मागण्या अनेक दिवसापासून पेंडिंग आहेत. लाखो फॉर्म या बांधकाम कामगारांचे मान्यता न मिळाल्यामुळं या सगळ्या ऑफिसेसमध्ये पडून आहेत. हे सगळे फॉर्म मंजूर व्हावेत. त्याचबरोबर ज्या योजना आहेत, मग ते शिष्यवृत्तीची योजना असेल, घरकुलची योजना असेल, त्याचबरोबर लग्नामध्ये जी काय मदत मिळते ती योजना असेल, या सगळ्या योजना या बांधकाम कामगारांना मिळाल्या पाहिजेत. याच्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही निदर्शनं करत आहोत.
सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाई बारी घाटात 4 वाहनांचा भीषण अपघात झालाय, तर या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झालेत. माहितीनुसार मका भरलेला ट्रक भरधाव वेगात येऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रेलरवर आदळला. त्यानंतर ट्रकने पुढील दुसऱ्या ट्रेलर आणि आयशर वाहनालाही धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी जास्त होती की सर्व वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या अपघातात दिनेश दीपसिंह लोहार वय 36 यांचा जागीच मृत्यू झालाय, तर विष्णू माळी, मयूर पवार आणि जावेद शेख हे 3 जण जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. मात्र महामार्ग पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलंय. तर घटनेनंतर काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलीस आणि महामार्ग मदत पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास सुरू आहे. नंदुरबार शहरातील टेकडीवर वसलेल्या वाघेश्वरी माता मंदिरात मध्यरात्री चोरीची घटना घडली असून ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी आणि दागिन्यांवर डल्ला मारत सुमारे 39,825 रुपयाचा ऐवज लंपास केलाय. माहितीनुसार पुजारी मयूर मराठे यांनी रात्री आरतीनंतर मंदिराला कुलूप लावले होते. मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे मंदिराचा दरवाजा तुटलेला आढळल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता चांदीचा मुकुट, चांदीचे दागिने आणि दानपेटीतील रोकड असा एकूण सुमारे 40,000 रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेल्यास समोर आले. दरम्यान मंदिर परिसरातील CCTV फुटेजमध्ये 2 अज्ञात इसम रात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास चोरी करताना दिसत आहेत. पोलिसांनी फुटेजचा DVR ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी पुजारी मयूर मराठे यांच्या फिर्यादीवरून 2 अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाची मदत घेत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बातमी महाराष्ट्राची या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.